हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाची सुरुवात नेमकी केव्हापासून होते, चातुर्मास कशाला म्हणतात, त्याचबरोबर चातुर्मासामध्ये आपण कोणती कामं केली पाहिजे, कोणती कामं टाळली पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात पहिले आपण चातुर्मास या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. चातुर्मास म्हणजे नेमकं काय? तर बघा, चातुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी. तर चातुर्मासामध्ये कोणते 4 महिने येतात? आषाढ महिन्याचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 संपूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे 11 दिवस असा हा चातुर्मासाचा कालावधी असतो. दर 3 वर्षांनी अधिक मास येतो आणि अधिक मास ज्या वेळेस येतो तर त्यावेळेस चातुर्मासाचा कालावधी मात्र 5 महिन्यांचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आषाढी देवशैनी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात आणि याला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर या चातुर्मासाच्या कालावधीत आपल्याला काही कामं टाळायची आहेत. त्या कामांना सुद्धा आपल्याला चातुर्मासामध्ये विश्रांती द्यायची आहे. आषाढ शुद्ध एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते. तर या वर्षीची आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे. या एकादशीला आपण देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असं म्हणतो. देवशैनी एकादशीच्या दिवशी वारकरी पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवतील आणि दुसरीकडे भगवान श्रीहरी विष्णूंची जी रूपं आहेत, पांडुरंग म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, भगवान श्रीहरी विष्णू म्हणा, तर हे योग निद्रेच्या अधीन होतील. देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू निद्रेस जातील आणि दुसरीकडे कार्तिकी एकादशीच्या दिवशी, जिला आपण देव उठणी एकादशी म्हणतो, त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेतून जागे होतील. जवळपास 4 महिने सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकर बघतील. संपूर्ण श्रावण महिना आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो. म्हणजे या 4 महिन्याच्या कालावधीत सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरांच्या कुटुंबाकडे सोपवलेला असतो. भगवान शिवशंकरांच्या कुटुंबाकडे पृथ्वीचा कारभार सोपवलेला असतो. म्हणजे नेमकं काय? तर बघा, आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. संपूर्ण श्रावण महिना आपण भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करतो. श्रावण महिन्यात शिवतत्व पृथ्वीवर जागृत असतं असं म्हणतात. त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा येतात, गणपती बाप्पा बसतात, गणपती बाप्पांची आपण पूजा अर्चा करतो. गणपती बाप्पांचं तत्व पृथ्वीवर भाद्रपद महिन्यात जागृत असतं. पुढे येतो अश्विन महिना. अश्विन महिन्यामध्ये नवरात्री येते. नवरात्रींमध्ये घटस्थापना केली जाते. देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. तर देवीचे वेगवेगळे रूप म्हणजे काय? नावं जरी वेगळे असले तरी माता पार्वतीचंच ते एक रूप आहे. म्हणून अश्विन महिन्यात माता पार्वती सृष्टीचा कारभार बघतात. आणि त्यानंतर पुढे कार्तिक महिन्याचे जे 11 दिवस असतात, तर कार्तिक महिन्याचे 11 दिवस भगवान श्री कार्तिकेय पृथ्वीचा कारभार सांभाळतात. म्हणून चातुर्मासात भगवान शिवशंकरांच्या कुटुंबाकडे पृथ्वीचा कारभार सोपवलेला असतो असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाच्या कालावधीत देव निद्रा अवस्थेत असतात. त्यामुळे लग्न असेल, मुंज असेल यांच्यासारखी शुभ कार्य केली जात नाही. म्हणूनच बघा, आषाढी एकादशीपासून लग्न जी बंद होतात तर ती डायरेक्ट दिवाळीनंतर जी आपली देवउठणी कार्तिकी एकादशी होते, कार्तिकी एकादशीच्या वेळेस ज्यावेळेस तुळशी विवाह होतो, तर तुळशी विवाहापासून पुन्हा लग्न कार्यांना सुरुवात होते. समजा तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतील, मन असं फ्रेश नसेल राहत, तर तुम्ही या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये स्वतःला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करू शकता. विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. आता आपण चातुर्मासात कोणती कामं केली पाहिजे, कोणती कामं नाही केली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया. तर सर्वप्रथम चातुर्मासात कोणती कामं वर्ज्य आहेत, कोणती कामं आपल्याला करायची नाहीत हे जाणून घेऊया. बघा, चातुर्मासात आपल्याला शुभ कार्य करायचे नाही. जसं की कोणाचं लग्न जमवायचं असेल, त्याचबरोबर कोणाचं लग्न असेल, मुंज असेल, हे कामं आपल्याला चातुर्मासामध्ये टाळायचे आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या कार्यांसाठी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज असते, गुरुजींकडे जाऊन आपण मुहूर्त बघतो ज्या कार्यांसाठी, तर अशी सर्व कार्य आपल्याला चातुर्मासामध्ये टाळायची आहे. नवीन काही व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुजींकडे जाऊन
विचारू शकता, ते सुद्धा तुम्हाला काही खोटं सांगणार नाही. ते ज्याप्रमाणे माहिती देतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. चातुर्मासामध्ये जेवताना सुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे आपल्याला जे जे काही लागतं, जितकं आपण खाणार आहे ते एकाच वेळेस वाढून घ्यायचं आहे. सारखं सारखं उठून वाढून घ्यायचं नाही किंवा दुसरं कोणाकडूनही वाढून घ्यायचं नाही. काय लागतं ते आपण स्वतः एकदाच वाढवून घ्यायचं आहे. बरेच लोक चातुर्मासामध्ये पानावर जेवण करतात, जसं की केळीच्या पानावर किंवा मग पत्रावळीवर जेवण केलं जातं. तसेच तेल, मध, मुळा, हिरव्या भाज्या, वांगी, पडवळ या भाज्यांचं देखील चातुर्मासामध्ये सेवन केलं जात नाही. यांचं सेवन वर्ज्य मानलं जातं. तसंच आरोग्याच्या दृष्टीने किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील ते खरं आहे, कारण पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये हिरव्या भाज्यांवरती जीवजंतू झालेले असतात. त्यामुळे देखील पावसाळ्यामध्ये आपण हिरव्या भाज्यांचं सेवन करणं टाळावं. अगदी साधे सोपे नियम आहेत. जे तुम्हाला शक्य झाले ते तुम्ही चातुर्मासामध्ये नक्कीच पाळा. चातुर्मासामध्ये कांदा लसूण देखील सेवन केला जात नाही. चातुर्मासामध्ये तुळशीची पानं आपण तोडायची नाही. या उलट आपल्याकडून शक्य होईल तितकी आपण तुलसी मातेची चातुर्मासामध्ये सेवा करायची आहे. तुळशी मातेला दररोज संध्याकाळी साजूक तुपाचा दिवा लावावा. तुळशी मातेसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा मग तुळशीची माळ घेऊन माळ जपत जपत तुम्ही हा मंत्र जप करू शकता. आता आपण चातुर्मासामध्ये नक्की काय करायचं, कोणत्या सेवा करायच्या याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही चातुर्मासामध्ये तुळशीचं रोप लावू शकता. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावू शकता. शक्य नाही झालं तर आषाढी एकादशीनंतर कधीही तुम्ही तुळशीचं रोप लावू शकता, कारण तेव्हा चातुर्मास सुरू झालेला असतो. देव निद्रेत जातात म्हणून चातुर्मासामध्ये देवांना अंघोळ घालायची नाही का, त्यांची सेवा करायची नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात तयार होऊ शकतो. तर असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. तुम्ही दररोज देवांना अंघोळ घालायची आणि या चातुर्मासाच्या कालावधीत तुमच्याकडून भगवान विष्णूंची जितकी सेवा होईल तितकी सेवा तुम्ही करू शकता. चातुर्मासात देव योग निद्रेत असल्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या आजूबाजूला वाढत असतो, म्हणून त्यांची सेवा करणं आपल्याला सोडायचं नाही. देवाची सेवा आपण करत राहायचं आहे. चातुर्मासामध्ये बऱ्याच महिला धरणे पारणे नावाचं व्रत करतात. तुम्ही याबद्दल ऐकलेलं असतं. धरणे पारणेचा नावातच अर्थ आहे एक दिवस व्रत धरायचं, दुसऱ्या दिवशी त्या व्रताचं पारण करायचं, परत दुसऱ्या दिवशी व्रत धरायचं, असं एकाआड एक दिवस व्रत हे केलं जातं. पुरुष सुद्धा हे व्रत करू शकता. चातुर्मास हा त्यागाचा महिना असतो. बऱ्याच वस्तूंचा त्याग या महिन्यामध्ये केलेला असतो. म्हणजे बरेच लोक चातुर्मासामध्ये कांदा लसूण देखील त्याग करतात. काही लोक चातुर्मासाच्या कालावधीमध्ये विशेषतः महिला काही धान्यांचा त्याग करतात. कोणी कोणी पूर्ण 4 महिने तांदूळ खात नाही, फक्त गहू खाऊन राहतात किंवा गव्हाचा त्याग करून तांदूळ, बाजरी, ज्वारी असं त्या खातात. म्हणजे धान्यांचा देखील चातुर्मासामध्ये त्याग केलं जातं. तर तुमच्या परीने तुम्हाला जितके शक्य होईल तितके नियम तुम्ही चातुर्मासामध्ये अवश्य पाळा. म्हणजे तुम्हाला कौटुंबिक सुख लागतं आणि तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार असतात ते देखील दूर व्हायला मदत होते. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारू लागते. तर चातुर्मासाच्या कालावधीत तुम्हाला दिवसभरातून शक्य झालं तर सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेत दररोज तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करू शकता. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा तुमच्याकडून होईल. भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मासाचा कालावधी कसा असतो, चातुर्मासात सृष्टीचा कारभार कोण बघतं, चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणती गोष्ट वर्ज्य आहेत, कोणते नियम आपल्याला चातुर्मासामध्ये पाळायचे आहेत, अशी सर्व माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.